नमस्कार मित्रांनो, ज्या लोकांना अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे। मित्रांनो, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 391 कोटी 76 लाख इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी मंजुरी सुद्धा दिली आहे। तेव्हा मित्रांनो, लवकरच 2024 मध्ये आता मोठ्या प्रमाणावर लोकांना घरकुले मंजूर होणार आहेत। तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांकरिता केंद्र शासनाने वितरित केलेल्या सन 2023-24 या वर्षाच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून 235 कोटी 6 लाख तसेच मित्रांनो, राज्य स्वरूप हिस्सा म्हणून 156 कोटी 70 लाख 66 हजार असा एकूण 391 कोटी 76 लाख 66 हजार इतका निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना 2023 मध्ये घरकुल मंजूर झाले आहे परंतु पहिला हप्ता मिळालेला नाही, अशा लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि 2024 मध्ये मंजूर झालेल्या व नवीन मंजूर होणाऱ्या लाभार्थ्यांना आता लवकरच या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळालेला नसेल आणि तुमचे घरकुल योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर आपल्या चॅनल वरती घरकुल योजने संदर्भात भरपूर व्हिडिओ बनवले आहेत, तेव्हा मित्रांनो ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजने संदर्भातील ही छोटीशी परंतु अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती। मित्रांनो, तुम्ही घरकुल योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।